नाव आहेत त्यामुळे आता त्याही गोष्टी असणार आहेत. नेहमी जुचंद्रच्या परिसरामध्ये गेलो तर आता पतू पॅकर्स म्हटलं तर खास करून प्रथमेश भोईर हे पतू पॅकर्सचे खास करून आपल्याला पाहायला मिळतं ऑनर प्रथमेश भोईर. त्याच्यानंतर मात्रे ब्रदर्सचे आपण ऑनर पाहिलं तर कल्पेश मात्रे आहेत ते खास करून पाहायला मिळतात. दत्ताले नाव म्हटलं तर दत्तालेचा संघ जुन्या काळावधीमध्ये म्हणजे आधीच्या आपण काही आमच्यासोबत स्कोरिंगच्या माध्यमातून आता कल्पेश पाटील जॉईन होत आहेत. स्ट्राईकिंगवरती आपण पाहिलं तर पार्थ आणि नॉन स्ट्राईकिंगवरती आपण पाहिलं तर दर्पण आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात होईल. एक मोठा मॅच आपल्या भेटीला येतोय. टीम साई चर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल पतू पॅकर्स मात्रे ब्रदर्स दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्रचा संघ जो आहे तो मैदानावरती सध्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये टीम वसई स्पोर्ट्सनं पराभवाच्या छायेमध्ये पाठवलं टीम श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाला आणि तो लवकर पाठलाग झाला. दोन गोष्टी होत्या. एकतर पहिल्या मॅचमध्ये न्यामा बॉईजनं 70 धावा टिवरी संघाला 71 नाही करू दिल्या. दुसऱ्या मॅचमध्ये टीम 94 दानिवनं 67 केल्या आणि नारंगीनं 68 चेस केल्या होत्या. पहिला बॉल हर्षद यांचा आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये मात्र निघून जातोय. डॉट बॉल येतोय. एक नुकताच स्पर्धा संपन्न झाली रॉकी ग्रुप चषक आणि तिथे आपण पाहिलं तर त्या वसई विरार विभागामधून अर्नाळ्याचा संघानं मात्र त्या ग्रुपमधून थोडंसं बाहेर आले होते. पण तिथे काही गोष्टी झाल्या. तिथून एका मॅचमध्ये पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. पण हे मैदान लकी राहिलं ती अर्नाळ्यासाठी. त्यामुळे तिथेही त्याही गोष्टीवरती चर्चा होणार आहेत. षटकातील पुढचा बॉल हर्षदचा चांगली डिलिव्हरी आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला या मैदानावरती अद्यावत करायच्या आहेत. प्रामुख्यानं एक गोलंदाज म्हणून तुम्हाला एक लेन टाकून नाही चालत. तुम्हाला कुठल्या गोष्टी तुमच्या स्वतःमध्ये अद्यावत करायच्या आहेत. ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये आत्मसात करायच्या आहेत. म्हणजे नेहमी क्रिकेटमध्ये एक टप्पा ठेवून नाही चालणार. टप्पा चेंज करायचा, लेन चेंज करायच्या आहेत आणि व्हेरिएशन हे क्रिकेटमध्ये सर्वाधिक इम्पॉर्टंट आहेत. त्याही गोष्टी तुम्हाला मैदानावरती हाताळायच्या आहेत. पहिले दोन बॉल चांगले टाकलेत. तिसरा बॉल आपण पाहिलं तर पुण्यात मात्र आपण पाहिलं तर बॅटमध्ये मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाहीत. आतापर्यंत हर्षद त्याचं कौतुक का करायला हवं. हर्षदकडे नुसता वेग नाहीत, हर्षदकडे चांगली लेंथ आहेत. म्हणजे वेगासोबत तुमच्याकडे चांगली लेंथ असणं गरजेचं आहे. ते दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. त्या ठिकाणी हर्षद पहिल्या 3 बॉलचा खेळ पाहिलं तर पहिल्या 3 बॉलचा खेळ संपला. पहिल्या 3 बॉलवरती रन जर पाहिल्यात तर रन मैदानावरती लगावल्यात 1 रन. मजा येणारच्या संपूर्ण दिवसामध्ये. उद्या त्यापेक्षा आणखीन मजा येणार. उद्या चांगले संघ आणखीन टॉप 8चे संघ वसईच्या बाहेर येत. षटका दरम्यान पुढचा बॉल स्लॉग करण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉलला खेळले गेले आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. फिल्डिंग आता थोडी मिसफिल्ड होत आहेत आणि त्याचा फायदा मैदानावरती मात्र होईल. डबलमध्ये 2 धावा येत आहेत. रन झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 3 बॉल फेकून झाल्यात मैदानावरती 4. रंगलेला हा खेळ सध्या तुम्ही मैदानावरती सर्वजण अनुभवत आहात, पाहत आहात. पुढचा बॉल सोडून दिलाय. ऑफ्टमच्या बाहेर जाणारा बॉल. पंच मात्र लगेच वळाले. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचाने मात्र कवल्यात. व्हाईटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती वाढलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 4 धाबा. पहिल्या 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला गेल्यात आणि पहिल्या 4 बॉलवरती रन आहेत त्या मात्र 4 धाबा. प्रयत्न करायचे आहेत रन बनवण्यासाठी दुसऱ्या बाजूला मैदानावरती. आणि मागच्या 3 मॅच जर पाहिलं तर एका वेळी 71 धावा डिपेंड केल्यात. मागच्या 2 मॅचमध्ये 68 चेस झाल्यात. मागच्या मॅचमध्ये देखील 66 चेस झाल्यात. त्यामुळे 70च्या पार 80 पर्यंत पोहोचायला हवं. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाचे धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 5 धावा. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलायत. रन मैदानावरती केल्यात आतापर्यंत 5. 2 बॉल शिल्लक आहेत या षटका दरम्यान. हर्षद पुन्हा एकदा रेडी. हर्षदचा बॉल फुलटच बॉल मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर संपर्कच पाहायला मिळाला नाहीत. एकदा मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहू शकता सिंगल मैदानावरती कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 6च्या घरामध्ये. पहिल्या षटकातील आतापर्यंत मैदानावरती पाहिलं तर 5 बॉल फेकून झाल्यात आणि रन मैदानावरती केल्यात 6. शेवटचा बॉल बाकी आहेत. या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी रोखून धरण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या केलाय टीम साईच्या अर्नाळा संघानं. पतू पॅकर्स मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स दत्ताळी
जुचंद्र या संघाला. शेवटचा बॉल बाकी आहे. पाहूया शेवटच्या बॉलवरती घडणार का याची चर्चा सध्या मैदानावरती असेल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंच वलट आहेत. एक्स्ट्रा बॉलचा इशारा मात्र घोषित करतात. एक्स्ट्राने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जात असताना 7. आतापर्यंत 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंगमध्ये बदल केले. जयेश शर्मा मात्र आता 30 सेकंडच्या आतमध्ये घेऊन आलेत आणि प्रमोद लिली आता स्वतः लॉंग ऑन मध्ये तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच पुन्हा वळतात. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर वाढल्या गेल्यात. या षटकातील आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 8. 4 बॉल आतापर्यंत वाईड हाताळल्यात. ते गोलंदाज हर्षद यांनी. एक्स्ट्रा रन खूप महत्वाचे आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये रन आतापर्यंत बनवल्यात 8. एक चांगली बॅटिंग मैदानावरती दाखवावी लागेल ती जुचंद्र संघाला या मॅच मध्ये. पाहूयात. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा गोलंदाज रेडी. चांगला बॉल पुण्यात हाताळल्यात. अपील झालं पंचांकडे. पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज लेग बिफोरच्या माध्यमातून बाद. पहिली विकेट मैदानावरती गमावलेत. बॅटर पार्थ यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक षटकाचा खेळ संपलाय. रन मैदानावरती आहेत 8. 8ला पहिला धक्का टीम पतू पॅकर्स मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स दत्ताली जुचंद्र संघाला गॉन. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर करण यांना मैदानावरती घेऊन आलेत. जबाबदारी आता करण यांच्या खांद्यावरती दिलेत. दुपारच्या सत्रामध्ये कल्पेश मात्रे दाखल होतात. कल्पेश आपलं स्वागत. आमच्यासोबत आणखीन एक कल्पेश जोडले गेलेत. कल्पेश पाटील एक चांगले खेळाडू आहेत. तेही तुम्हाला इन ॲक्शनमध्ये उद्या या मैदानावरती उद्या वसई बाहेरील एक गाव एक आहेत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण या मैदानावरती शुक्रवारचा दिवस शनिवारचा दिवस पाहणार आहोत. तिथेही ग्रामीण खेळाडू आहेत. ते तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये एक स्पेशल भारत सिरीजसाठी ठेवलेलं बक्षीस अर्थातच बायकर मॅन कोण असेल या वर्षाचा या घासपाडा HDL चषकाचा तेही तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे त्या बाईकवरती कोण स्वार होऊन जाणार. ग्रामीण कुठला खेळाडू असणार की एकदम एक फॉर्मॅटमधला तो खेळाडू असणार त्याची चर्चा असेल. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये खेळलाय चेंडू. झेलचीची संधी. एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी करत असताना पाहायला मिळाले रोहित आणि रोहितने घेतलाय कॅच. मिळाली विकेट. बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. विकेटची डिमांड होती. विकेट मैदानावरती घेतल्यात आणि गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहेत. टीम साईच्या अर्नाळा संघ आतापर्यंत जर पाहिलं तर पहिलं षटक चांगलं राहिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली करणकडे चांगली लेंथ आहेत आणि करण ओळखतात जाणतात कशी गोलंदाजी करायची आपली लेन कशी टाकायची हे मात्र मैदानावरती दाखवून देत आहेत. म्हणून म्हटलं की एखादा गोलंदाज सातत्यानं त्याच लेंथवरती गोलंदाजी करत असेल तर क्रिकेटमध्ये तुम्हाला तितकं साथ नाही मिळणार. गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. गोलंदाजाकडे वेगवेगळे टप्पे असणं गरजेचं आहे. जर टप्प्यावरती चांगली गोलंदाजी तुम्ही हाताळू शकतात. म्हणून नेहमी म्हटलं गेलं प्रॅक्टिस मेक मॅन इन परफेक्ट. तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर क्रिकेट तुम्हाला साथ देणार. मग बऱ्याच गोष्टी तुम्हाला मैदानावरती अद्यावत करायच्या आहेत. मग प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी कशी करायची बॅटिंग कशी करायची यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं असतं. त्या गोष्टी जो चांगलं करेल कदापि क्रिकेट त्याला साथ देणार आहेत. मैदानावरती आता सध्या चर्चा ती सुरू आहेत. कारण चांगलं दाखवतो खेळ आपला. दुसऱ्या बाजूला मैदानावरती एका बाजूला निखिल तर दुसऱ्या बाजूला दाखल झालेले खेळाडू आहेत कल्पेश.
आक्रमण करण्याचा प्रयत्न कल्पेश यांचा फटका फसलाय. प्रमोद लिली यांच्या हातामध्ये विसावला जाईल. कल्पेश आले आणि कल्पेश माघारी परतले. गॉन. थँक्यू. मागच्या वर्षी देखील आपण रोहितला पाहिलं होतं तर ते फिल्डिंगमध्ये त्यानं चांगली एक झेप लगावली होती. राहिल अन्सारीचा तो फटका होता आणि तो बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास जात होता. अशा बॉलवरती रोहितनं तर झेप घेतली होती आणि तो मागच्या वर्षी आपण त्याचा परफॉर्मन्स पाहिला या मैदानावरती. त्यामुळे आता तिथे त्याने कॅच घेतली होती. विकास दसकर एका बाजूला चिका आपल्याला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत यांचे अगदी बंधू जयेश घरत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. फिल्डिंगमध्ये नेहमी सातत्याने बोलबाला या खेळाडूचा राहिला आहे. तो खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहतायत. बऱ्याच वर्ष आपण पाहिलं तर या संघामध्ये आपण पाहिलं तर खेळत असताना आपण जयेश घरत जयू यांनाही पाहिलेले आहेत. तेही सध्या तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चर्चा आज होईल खेळाडूंची. संदीप खरवत या संघामध्ये तुम्हाला तेही सध्या पाहायला मिळत आहेत. एक चांगले खेळाडू तेही आहेत. फिरकीपटू मागचे 2019-20 वर्ष आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्या 22-23च्या वर्षामध्ये आपल्या नावाची एक छाप या खेळाडूनं पाठीमागे सोडलेत. संदीप खरवत तो मैदानावरती, परंतु पाठीमागच्या काही काळामध्ये करण देखील या संघासाठी महत्त्वाचा खेळाडू राहिलेले आहेत आणि करण यांनी तो वर्षोनवर्ष आपला परफॉर्मन्स जो आहे तो बदलण्याचा प्रयत्न केला. त्याने एक चांगला खेळ दाखवलाय. तो मैदानावरती आता चांगली गोलंदाजी करतोय. नव्याने बॅट्समॅन मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. कल्पेश भोईर आलेत स्ट्राईक इनवरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चान्सेसच नाही आहेत. मागची मॅच वगळली तर आता ह्या मॅचमध्ये गोलंदाजी तितकी चांगली पाहायला मिळाली आहेत. त्याचं कारण प्रमुख तुमच्याकडे असलेला टप्पा तो मात्र चांगला ठेवलाय आणि काही बॉल खाली ठेवतायत. ही विकेट जाणतायत कशा प्रकारे गोलंदाजी करायचे करण यांना, ते करण मात्र दाखवून देत असताना पाहायला मिळत आहेत. 1 पूर्णांक आतापर्यंत जवळपास चेंडू फेकून झालेत. 3. चौथा बॉल हवेमध्ये खेळलाय. जेलची संधी असे. जयेश घरत जयू येतात. कॅच कधी सोडत नाहीत. जयेशने घेतलाय कॅच, जयूने घेतलाय कॅच, मिळाली विकेट. बॅट्समॅन आउट. गॉन. थँक्यू. नवीन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आर्यन दाखल होत आहेत आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती आहेत. 8 विकेट गमावले 4. हे कुठेतरी आतापर्यंत निर्णायक राहिलेत. 8 धावा आणि 4 गडी बाद आफ्टर 1.4 ओव्हर्स. 1.4 चेंडू मात्र मैदानावरती फेकून झाल्यात. धावफलकावरती 8 धावा आहेत. 4 विकेट इथे गमावलेत. कालपासून सुरुवात झाली या स्पर्धेला. चांगलं आयोजन आपल्या विभागामध्ये, आपल्या भागामध्ये ते मात्र खास करून दाखवलं टीम आई जुदानी घासपाडाचे आपले सर्व आयोजक, सर्व ग्रामस्थ, सर्व महिला भगिनी आणि सर्व सन्माननीय आपल्या अतिथी. बागपूरला गेले. पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला. सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात मैदानावरती. 1.5 धावफलकावरती धावा आहेत. संघाच्या एकूण धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात ते मात्र 9. शेवटचा बॉल मैदानावरती असेल बाकी. लास्ट बॉल. शेवटचा बॉल या षटका दरम्यान पुण्यात आपल्याला पाहायला मिळेल. कारण नेक्स्ट मॅच असेल नेमा बॉईज मोरेगाव आणि NCC नारंगी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे आहेत. बरोबर या पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत, जिथे टॉस होईल नेमा बॉईज मोरेगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल NCC नारंगी. या दोन टीम दरम्यान तुम्हाला ती पुढची मॅच आहेत. ती पुढची मॅच काही वेळामध्ये या मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतायत. या षटका दरम्यान शेवटचा बॉल घेऊन
आक्रमण करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका छान खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, एका हातामध्ये बॉलला कॅरी केलाय त्या ठिकाणी विकास धसकर अर्थातच चिका याने, आणि बॉलला मात्र आपण पहिला अडवत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी मात्र दाखवले विकास याने. चित्त्याच्या चपलाईने तो धावला होता या बॉलवरती आणि या बॉलला त्याने अडवलं देखील. 1 रन मिळाली, षटक संपले मैदानावरती बरोबर 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन मैदानावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या मात्र 10. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया येऊयात. थँक्यू. पहा या षटकामध्ये काय घडलं होतं. सुरुवातीला एक रोहितनं चांगला कॅच कॅरी केला, 3 धावा त्यांना मैदानावरती दिला, त्यांना 3 विकेट मिळवले, त्याने 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि पुण्यात आपण पाहिलं तर आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथेही कॅच घेतली प्रमोद लिली यांनी. त्याच्यानंतर करणचा बॉल आपण पाहिला, पुन्हा एकदा मात्र तो फटका फसला होता. एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला होता तो क्षेत्ररक्षक पुण्यात आपल्याला पाहायला मिळाले. प्रमोद होते, प्रमोदनं जयेश होते, जयेशनं तो कॅच कॅरी केला होता. आणि त्या 3 कॅच तुम्ही पाहिलात, एक रोहितनं कॅरी केलात, एक प्रमोद लिलीने कॅरी केला आणि एक जयेश गरतनं कॅरी करत असताना मात्र विकेट मिळवून दिले होते. 10ला 4 विकेट आहेत. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेला. 3 ओव्हरचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहेत. महत्वाचं असतं एका बाजूला निखिल, दुसऱ्या बाजूला आर्यन. निखिल मात्र चांगला फटका खेळतायत, चेंडू ऑफसाईडच्या दिशेने निघून आला, क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती, जयेश गरत, जयूने या बॉलला अडवले गेल्यात. ही या संघाची स्पेशलिटी आहे. या संघामध्ये नेहमी पुढे जाण्याचा मानस का आहे तर त्यांची फिल्डिंग चांगली राहिली आहेत. आणि तुमच्याकडे जेव्हा चांगली फिल्डिंग असेल, तुमच्याकडे जेव्हा चांगली गोलंदाजी असेल, त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढणार. आणि कॉन्फिडन्स लेवल सध्या मात्र आपल्याला दुणावताना पाहायला मिळतोय टीम साईच्या अर्नाळा संघाचा. या मॅचमध्ये आता काहीतरी वेगळं पण करावं लागेल निखिल आणि त्यांच्या टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, पाठीमागे बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल मात्र पुन्हा एकदा प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. एकूण धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र 13. बॉल फेकून दिला आतापर्यंत 2.2 आफ्टर 2.2 ओव्हर्स, 13 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर खेळत असताना प्रमोद लिलीनं मात्र बॉलला फेक करता नसताना पाहायला मिळाले. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावा धावफलकावरती 14. ओहो, फटका छान खेळलाय, मिडल ऑफ दी बॅट झालाय आणि निखिल जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. निखिलच्या बॅटमध्ये षटकार. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा आखुडतापाचा बॉल मिळाला. आता मात्र निखिलकडे संधी होती, निखिल संधी सोडत नाहीत आणि निखिलच्या बॅट मधून पूल सक्सेसफुल ठरत असताना पाहायला मिळाला. रन मैदानावरती होत आहेत 20. करायचंय, लढायचंय निखिल यांना. निखिलकडे श्रमता, निखिलकडे ती ॲबिलिटी आहेत, ते दाखवण्याचा प्रयत्न निखिल सध्या करणार मैदानावरती. धावा झालेल्या आहेत 20, 4 गडी बाद. चांगला बॉल पुण्याचा मात्र पंचांकडे आता अपील करत असताना पाहायला मिळालेत. पंच मात्र दर्शवत असताना त्या ठिकाणी दिनेशजी मांगेला सर आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. 1 रन मिळेल, एका धावेने संघाची धावसंख्या 21. शेवटचा बॉल बाकी आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल चांगला टाकलाय. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावले गेला 21. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 12 चेंडूमध्ये मैदानावरती घडणार काय याची चर्चा असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात 12 चेंडूच्या खेळाच्या दिशेने. थँक्यू. रंगलाय खेळ सध्याने आज आपले वाढदिवस उत्सव मूर्ती हरेश्वर मात्रे आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. त्यामुळे कल्पेश मात्रे यांचे बंधूच आहेत हरेश्वर मात्रे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाड HDL चषकाच्या आपल्या सर्व आयोजन कमिटी, सर्व खेळाडू
आणि लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत. पहिला 3 ओव्हरचा खेळ संपला, 3 ओव्हरमध्ये रन झालेत 21. आता सरासरी वाढवायचे आहेत. निखिल याकडे श्रमता आहे. या संघाचा महत्त्वाचा खेळाडू सध्या निखिल आहेत, पण दुसऱ्या बाजूला संदीप खरबत. संदीप खरबतचा बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्वीशीटच्या नादामध्ये यष्टी उद्ध्वस्त केलेत. क्लीन बोर्ड होईल, फलंदाज मैदानाच्या बाहेर. निखिल यांची विकेट गॉन. थँक्यू. आता तयार होऊन नितेश गावड बाबूही आलात. कदापि नेक्स्ट मॅचमध्ये त्याचाही चान्स असेल. काही प्रश्न आहे सध्या मंचावरती मनीष आपल्याला पाहायला मिळतात. मनीष आपलंही स्वागत. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पहिले तर धावफलकावरती लगावले गेल्यात 21-21. 21ला 5 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. नवीन खेळाडू भूषण या संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत, ते आलेले आहेत. कॅप्टन देखील आहेत भूषण. थोडं लेट आलेत, पण आज भूषणला बॅटिंग करायची आहेत, रन करायचे आहेत मैदानावरती. अर्नाळा संघानं सध्या तरी रोखून धरलं आहेत. धावेचा पाठलाग जिथून धावा करायचे होता तिथे धावा कमी आल्यात, त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती जाणवत आहेत. पुढचा मॅच होईल टीम न्यामा बॉईज मोरेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम NCC नारंगी. त्यामध्ये सेकंड राऊंडचा पहिला मॅच तुम्ही मैदानावरती अनुभवणार आहात. एक चांगली मॅच तुम्हाला तिथेही पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची मॅच असेल, दोन्ही संघ मात्र तिथे बलड्डे आहेत, त्यामध्ये तो सेकंड राऊंडचा पहिला मॅच तुम्ही पाहणार आहात. स्ट्राईक एंडवरती भूषण आल्यात, जबाबदारी भूषण यांच्या खांद्यावरती आहेत, पण समोर संदीप खरवत आहेत. बरीच वर्ष अर्नाळसाठी ज्याने क्रिकेट खेळलेलं आहे. हा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. ते यष्टी मात्र उद्ध्वस्त करतायत. आज जास्तीत जास्त यष्ट्यांवरती हिट करतायत संदीप खरवत. विकेट मिळवली. भूषण मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. थोडंसं खराब प्रदर्शन आतापर्यंत राहिलंय आणि धावफलकामध्ये धावा जर आपण पाहिलं तर 21-6 गडी बाद. आपल्या PCCचे सर्व खेळाडू दाखल होते, त्यांचं स्वागत आहे. पाचपायरी क्रिकेट क्लब या स्पर्धेचं खास करून मॅच आनंद घेण्यासाठी सर्वांचं स्वागत आहे. 21ला 6 गडी बाद. आतापर्यंत 6 विकेट मात्र गमावल्यात. 3.2 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण हे पाहिलेत. काल आपण वैतरणा विभाग पाहिला, A विभाग पाहिला, A गटातील काही संघ आपण पाहिलेत. 3 संघ अजूनही आहेत तिथे, त्यामुळे त्याही मॅचेस तुम्हाला रविवारच्या दिवसामध्ये मैदानावरती पाहायला मिळतील. खराब परिस्थिती सध्या मैदानावरती आहे टीम जुचंद्रची. संदीप पुन्हा फटका समोर खेळलाय. झेलची संधी, हॅट्रिकची संधी आहे आणि हॅट्रिक मैदानावरती कंप्लीट केल्या आहेत. पहिल्या बॉलवरती क्लीन बोर्ड, दुसऱ्या बॉलवरती क्लीन बोर्ड आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी करत असताना विकेट मिळाली. हर्षदनं घेतला कॅच. तिसरी विकेट संदीप खरवत यांच्या खात्यामध्ये गॉन. गावठ्यांचा सुधीरनी. थँक्यू. या स्पर्धेतील आपण पाहिलं तरी दुसरी हॅट्रिक सध्या कंप्लीट केलं. काल आपण गावठांचा संघ पाहिला जो कनेरच्या परिसरातील संघ, त्यामध्ये सुधीर यानं काल 3 विकेट घेतल्या होत्या. हॅट्रिक त्यानं कंप्लीट केली होती. आज मात्र जी हॅट्रिक विकेट आहेत त्या सध्या मैदानावरती मिळवलं टीम अर्नाळा संघाचे संदीप खरवत यांनी मात्र आपण पाहिलं तर त्या 3 विकेट मात्र मैदानावरती घेतलेल्या आहेत. स्पर्धेतील आपण पाहिलं तर ह्या विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चर्चा त्याही गोष्टीची होईल. गोलंदाज रेडी. पुन्हा संदीप खुलव्या टप्प्याचा बॉल टाकलाय. पुन्हा आपण पाहिलं बॅट्समॅनकडे कुठलेही प्रत्युत्तर नाहीत. निर्धाव चेंडू आता मैदानावरती फेकला जाईल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या षटकातील फेकून झालेत बॉल 4, धावा 21. ला 7 विकेट.
यावेळी बॉल आपण पाहिलं तर पुण्याचा मात्र पाठीमागच्या दिशेने मात्र निघून जातोय. आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती अद्यावत केलाय. शेवटचा बॉल बाकी सर आहेत. धावफलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर 21. आज या मॅच आनंद घेण्यासाठी आमचे मित्र अर्पित आलेत. अर्पित आपले स्वागत. तसेच भिवंडीचा वंडर बॉय म्हणून पवन यांची उल्लेख आहेत. पण नारंगीचे वंडर बॉय आहेत पवन घरतही आलेत. पवन आपलं स्वागत. यावेळीचा बॉलला खेळलं गेला आणि बॉल मात्र निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार आलाय आणि 4 षटकाच्या खेळ अखेरीस धावफलक्यावरती धाबा बनवल्यात. बॅटिंग करत असताना 4 षटकांमध्ये 27 धाबा बनवल्यात. पतू पॅकर्स, मात्रे ब्रदर्स, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने धाबा बनवलेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. थँक्यू. पहिल्या 4 षटकाचा खेळ पहिल्या 4 षटकाचा खेळ संपलाय. रण मैदानावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात संघाची धावसंख्या धावफलकावरती रोखण्यात यशस्वी झाल्यात. परंतु शेवटच्या बॉलवरती आलेल्या षटकारानं थोडंसं आता कॉन्फिडन्सही वाढणार आहेत. आता धावाही घ्यायच्या आहेत. पण शेवटच्या षटकात सडी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दाखल होत असताना नेस्टर येत आहेत मैदानावरती. पहिला बॉल नेक्स्टरचा पहिल्याच बॉलला पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती गगनभेदी सिक्सर 6 वाला. थँक्यू. नेशनल तंबायांना आपण पाहिलं ओमनसाठी ज्याने क्रिकेट खेळलं आणि तिथे देखील आपण पाहिलं तर विजय मिळवून दिलात. आणि तोच खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मागे आपण रॉकी ग्रुपमध्ये या खेळाडूला पाहिलं. आज मात्र मैदानावरती पहिल्याच बॉलवरती त्यांच्या सिक्सर आलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती मात्र षटकार मैदानावरती ठोकला. त्या ठिकाणी आर्यननं इरादे स्पष्ट केल्यात. आता आक्रमण करावं लागेल. रन झाल्यात 33. आता मात्र बॉलला ओळखू शकले नाही. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद होतील यात काही शंका नाहीत. तिथे आता मात्र विकेट गमवावी लागेल. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद. का थँक्यू. धावफलकावरती धावा आहे तर रोखण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती केला जातो. आणि ही विकेट पाहिलं पण रनआउटच्या माध्यमातून आली. आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेरच्या दिशेनं पुन्हा ते यावं लागलेत. एका बाजूला आर्यन आहेत. 5 बॉलमध्ये आर्यनने 8 धाबा बनवल्यात. हा बॉल आता लगेच मात्र बाहेर यावं लागेल बॅटर आर्यन यांनाही. आर्यन मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. मागच्या वर्षी कहाणी जुचंद्रची तीच होती. इथे ऑल आउटच्या ढगा आतापर्यंत जवळपास आलेले आहेत. मागच्या वर्षामध्ये देखील ऑल आउट झाले होते. आताही तिथे जवळपास आहेत. शेवटचा विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा खेळाडू तो मैदानावरती दाखल झालेला आहे. शिवम मैदानावरती येतोय. 33 धावा 9 गडी बाद. 4.3 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 33 लॉस ऑफ 9 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. शेवटचे 3 बॉल मैदानावरती बाकी आहेत. आता इथून ऑल आउट करायचं असेल तर 1 विकेट घ्यायची आहे टीम अर्नाळ्याला. कॉन्फिडन्स त्यांचा वाढेल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा जय पाटील असतील. तीन बॉल बाकी आहेत. पाहूयात. ऑल आउटच्या जवळपास आहे हा संघ. चांगला बॉल पाहायला मिळाला. पाठीमागे निघून जातो विकास दसकर चिका यांच्या हातामध्ये. तिथे मात्र तो निर्धाव बॉल फेकण्यात आलेला आहे. आता 2 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 33 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच साठी कॅप्टन टॉस साठी या. नामा बॉयज मोरेगाव आणि टीम एनसीसी नारंगीचे कॅप्टन आपणास विनंती आपण त्वरित टॉस करण्यासाठी यावं. बॉल पाठीमागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल मात्र निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार.
थँक्यू. धपलकेवरती धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 37. 37 धावा 9 गडी बाद. शेवटचा बॉल आता मैदानावरती राहिला बाकी. आक्रमण करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मैदानावरती आता विकेट गमावलाय. ऑल आउट झालाय संघ. टीम पतू पॅकर्स, मात्रे ब्रदर्स, दत्ताली स्पोर्ट्स, जुचंद्र संघानं धावा बनवल्यात पहिल्या डावामध्ये. त्या मात्र 37 धावा बनवल्यात. मॅच जिंकण्यासाठी रन करायच्यात साईच्या अर्नाळ संघाला. 38 धावेचं लक्ष जे आहे ते मात्र मैदानावरती कंप्लीट करायचं आहे आणि 38 धावा कशा प्रकारे कंप्लीट होतील हे आपण दुसऱ्या डावामध्ये पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण टॉस करूयात आणि टॉससाठी दोन कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. नेमा बॉईज मोरेगाव आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम NCC नारंगी. एक ब्रेकमध्ये संगीतानंतर आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे होईल टॉस का बॉक्समध्ये टॉस. चला टॉससाठी यायचं आहेत कॅप्टन. एका बाजूला NCC नारंगी आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन असणार आहेत नेमा बॉईज मोरेगाव. या दोन संघादरम्यान होईल टॉस. शरणजी मात्रे साहेब यांना विनंती असेल आपला शुभ होईल टॉस. कॅप्टन एका बाजूला नेमा बॉईज मोरेगाव संघाच्या आमच्या मंचावरती आहेत. टीम नारंगीचे कॅप्टनही आमच्या मंचावरती पोहोचल्यात. मी शरदजी मात्रे साहेबांना विनंती करेन. चांदीचा असलेला कॉईन एका बाजूला शिट्टी आणि दुसऱ्या बाजूला घासपाडा आहेत, त्यामुळे कॉल करायचा आहे. टॉस केला जातोय. घासपाडा म्हटलंय आणि शिट्टी आलाय. आता टॉस जो आहे तो टॉस नेमा बॉईज मोरेगाव संघाने जिंकलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही संघाला पण कॅलेंडर जे आहेत ते या ठिकाणी देणार आहोत. एका बाजूला टीम नेमा बॉईज मोरेगाव संघाच्या कर्णधारास दिल्या जात आहेत, तर NCC नारंगी संघाचे कॅप्टन आहेत त्यांनाही दिले जात आहेत. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न बाबा. टॉस जिंकलाय. 5 षटकांचा मॅच असणार आहेत. मोरेगाव संघ काय डिसिजन आहे? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू होतो त्यामुळे जास्त प्रश्न नसणार आहेत. पुढील मॅचचा टॉस झाला आहे. टॉसची कहाणी पाहिलीत, टॉस आपण पाहिलं तर मोरेगाव संघाच्या बाजूने लागले आहेत आणि नेमा बॉईज मोरेगाव संघानं प्रथमतः टॉस जिंकून 5 षटकामध्ये डिसिजन घेतला आहे. आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंग करायची आहे. टीम NCC नारंगी संघाला मजा येईल त्या मॅचमध्ये. सेकंड राऊंडला सुरुवात होईल. 5 षटकांचा तोही मॅच असेल, परंतु हा मॅच मैदानावरती कशा प्रकारे अर्नाळा या धाब्याचा पाठलाग करील त्याचं धावतं समालोचन घेऊन येत आहेत पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये तुकाराम मांगेला सर. थँक्यू. धन्यवाद. धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आई जीवदानी मैदानावरती रंगलेला हा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 5व्या पर्वाचा हा क्रिकेटचा सोहळा गेले 2 दिवस आपण अनुभवत आहेत. आजचा दुसरा दिवस आहे आणि आता दुसऱ्या दिवसातील हा मॅच. आणि जसं धनंजयनं टॉस ज्यावेळेला झाला नारंगी आणि मोरेगाव, टॉस मोरेगावने जिंकल्या क्षणीच लगेच फिल्डिंग घेतली. गेल्या 4थ्या पर्वातला तो सीन आम्हाला आठवतोय. संध्याकाळचं सत्र होतं त्यावेळेला या 2 संघामधली लढत भिडत पाहिली होती. फक्त त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत त्या ज्यावेळेला मॅच येईल त्यावेळेला आपण येऊया. धनंजय असतील त्यावेळेला आमच्या जोडीनं आज चालू असलेला मॅच 37 धावा केल्यात. 38चा पाठलाग करायचा आहे. तो अर्नाळा संघाचा पहिल्या पर्वाचा विजेता आहे. या घासपाडा HDL चषकचा पहिल्या पर्वाचा तो विजेता आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की विजेता होण्यासाठी काय करावं लागतं, चॅम्पियन होण्यासाठी काय करावं लागतं हे त्यांना माहिती आहे. पण जुचंद्र टीम भले धावा नाही झाल्यात, रन अपेक्षेप्रमाणे नाही झाल्या, 37 केल्यात.
ॲक्च्युली तुम्हाला 37च्या उलट्या 73 करायच्या होत्या, पण 37 झाल्यात. पण नो डाऊट या धावाही तुम्हाला लढण्यासाठी जर तुम्ही लढले तर त्या पुरेशा ठरू शकतील. फक्त काय विचार केला आहे, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची देहबोली, तुमचा पूर्ण अप्रोच हा महत्त्वाचा आहे. सध्याच्या घडीला थोडंसं जो कॉन्फिडन्स आहे ना तो हरणाऱ्याचा वर आहे, पण त्या कॉन्फिडन्सला, वर जाणाऱ्या कॉन्फिडन्सला जर उतरायचं आहे तर विकेट पाहिजे. प्रमोद लिली आणि दुसऱ्या बाजूला जय ही जोडी मैदानावरती. पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर खेळतो, कव्हरच्या डोक्यावर सुंदर असा फटका. पहिला चेंडू ॲज युजल प्रमोद लिली ट्रेडमार्क स्ट्रोक चौकार. थँक्यू. शिवम आहे पहिल्या षटका हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, थोडा इनसाइड आउट गेलं. कव्हरच्या डोक्यावर एक लॉफ्टेड ड्राईव्ह केला कव्हरच्या डोक्यावर. सुंदर असा फटका ॲज्युलर. म्हणजे प्रमोद लिलीची बॅटिंग याच मैदानानं पाहिले, त्याच्यामुळे हे काही नवीन नाही आहे, हे मैदान त्यांना ती नवीन नाही आहे. अकोटप्याचा चेंडू बॅटच्या आतल्याकडे लागतोय. प्रश्न आता दुसऱ्या बाजूला आहे. जुचंद्र टीम काय विचार. बघा ज्यावेळेला आपण 4 व्हीलर चालवतो ना त्यावेळेला जसं एक इन्स्पिरेशन थॉट असतात. 4 व्हीलर चालवतो, मागे बघण्यासाठी दोन्ही साईडला छोटे ग्लास असतात, पण पुढे बघण्यासाठी मोठा ग्लास असतो. का पुढे जायचं आहे, मागे एक वेळा बघा काय घडलंय, पण पुढे जाण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही पुढे जाणार. पण असं नाही. मागचा फार परिणाम जाणवतोय. प्रमोद लिली पुलचा फटका, चेंडू चौकार की षटकार, हे 6 षटकार. थँक्यू. अकोटप्याची गोलंदाजी हाफ ट्रॅकर इतका जर हाफ ट्रॅकर तुम्ही हाताळला आणि प्रमोद लिली कॅलेबरचे खेळाडू आहेत आणि तो फटका तर नक्कीच खेळणार. पुढचा फटका आणि चेंडू गेला आहे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. म्हणून मी बॉडी लँग्वेजचा विचार केला, देह बोली. बघा जैसे कहते हैं ना की मैदान से हारा हुआ आदमी तो जीतेगा, लेकिन मन से हारा हुआ. मनात एकदा तुम्ही हार मानली मग बाहेर येणं कठीण आहे. हार नाही मानायची आहे, थोडं लढायचं आहे. पण प्रमोद लिली सांगतो मी नाही थांबणार, नाही रुकणार. चेंडूला पाठवलंय मिडॉनच्या डोक्यावरनं चौकार. थँक्यू. बघा बुलरले डिलिव्हरी होती, मिडॉनला क्षेत्ररक्षक होता, इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळा. प्रमोद लिली असाच खेळतो. मग तुम्ही 38चा पाठकाळ करा ना तर 38च्या उलटे 83चा करा. हाच अप्रोच आहे प्रमोद लिलीचा, हाच अप्रोच आहे खेळण्याचा. असंच खेळणार. 38चा पाठलाग करा ना तर 38च्या उठल्या 83चा करा. अप्रोच तोच आहे. अकोटप्याचा पुलचा षटकार. थँक्यू. आणि डिजिट काय आल्यात बघा या षटकाचा जर खेळ पाहिला तर 406 आणि 46 हे डिजिट आलेत. बरं मागच्या 3 चेंडूवरती 6-4-6 धावा झाल्या धापलकावरती. 2020 20 धावा आतापर्यंत धापलकावरती आल्यात. 38चा पाठलाग करतोय आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर जसं यायला होतं जुचेंद्र टीमसाठी विकेटचं कमी धावांचं तसं नाही येत आहे. रनचा मागचे 3 चेंडू 6-4-6 and again 6-4-6 and 4 आहे का चौकार आहे 6. थँक्यू. आणि बऱ्याच जण ज्यावेळेला आपण 2 व्हीलर घेतो 4 व्हीलर घेतो मग एक आवडता नंबर पण घेतो. आता तो प्रमोद लिलीसाठी आला आहे 6-4-6. मागचे 4 चेंडू पाहिले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा आहे धापलकावरती. आणि हा षटकारही होता जसं माहिती देते डिबेनची टीम. हा 50वा षटकार होता. प्रमोद लिलीच्या बॅटमधनं या स्पर्धेतला 50वा षटकार पार झालाय. 26-26 निखिल दुसरं षटक हाताळण्यासाठी रेडी होतोय. 38 धावांचा पाठलाग होता. दुपारचं सत्र आणि आई जीवदानीचे मैदान आहे ना, दुपारच्या सत्रामध्ये जी हवा वाहते ना बरोबर खेळपट्टी आहे, विकेट आहे. आतापर्यंत 4 षटकार 2 चौकाराचा समावेश.
32 वरती आतापर्यंत बॅटिंग. पायावरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय आणि या स्ट्रोकनं या फटक्यानं सामना जिंकलाय तो साईच्या अर्नाला सांगा अभिनंदन साईच्या अर्नाला आणि हॅडलक टू पतू पॅकर्स मात्र ब्रदर्स स्पोर्ट्स जुचंद्र. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक